काही महिन्यापूर्वी मनपाला मोकाट कुत्र्याचा बंदोबस्त करण्याकरता अर्ज केला होता। कुत्रे निर्बीजीकरण करण्याकरता मनपाने ठेकेदार नेमला असून हा खोटे बिले काढण्याकरता ठेका दिला जात असून 5.5 लाखाचे दर महिन्याला या ठेकेदाराचे बिल काढले जात आहे। वेळोवेळी आम्ही सांगूनही मनपा कोणतीच कारवाई करत नाही। काल तारकपूर परिसरातील 2 आणि डाळमंडई परिसरातील 1 या कुत्र्यांनी हल्ला करत चावा घेतला आहे। त्यामुळे येत्या 8 दिवसात जर यावर कारवाई न झाल्यास शिवसेना स्टाईलने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असे प्रतिपादन शिवसेना युवा सेना राज्य सहसचिव विक्रम राठोड यांनी केले। नगर शहर आणि उपनगरातील मोकाट कुत्र्याचा बंदोबस्त करावा या मागणीसाठी आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांची भेट घेऊन शिवसेनेच्या वतीने युवा सेना राज्य सहसचिव विक्रम राठोड आणि योगीराज गाडे यांनी चर्चा केली। यावेळी स्थायी समिती सभापती गणेश कवडे, माजी विरोधी पक्षनेते संजय शेंडगे, अंबादास शिंदे, राम आहुजा, उमेश काळे, विक्री आहुजा, रिंकू आहुजा, सुहास साळवे, संग्राम कोतकर, श्याम वैरागर, प्रीश वाघमारे, अक्षय नागापुरे, कृष्णा आहुजा आदि उपस्थित होते। कहाँ गया था तू? मैं दुकान पे था। तो क्या हुआ, चाचू ने मामा को बोला कि मैं को घर छोड़ो, तो सीधा उधर इंडिया कॉलेज से गए। फिर उधर से कुत्ते ने वो काट लिया। गाड़ी पर बैठे थे कि तुम चल रहे थे? गाड़ी पे मैं बैठा हुआ था पीछे। तो पीछे से आपको पैर को डायरेक्ट आके पकड़ा? हाँ, पकड़ा और काटा। तो मैंने अपना पैर छुआ। वही इंजेक्शन। आपकी उम्र क्या है बेटा? 9 साल। और कौन से स्टँडर्ड में हो आप? 4th। शहरात अत्यंत वाईट परिस्थिती या महानगरपालिकाचे अधिकारी ठेकेदाराने करून ठेवलेली आहे। काही दिवसापूर्वी नगर शहरातल्या कुत्रे धरण्यासंदर्भात मी आयुक्तांना अर्ज दिला होता। त्या अर्जात हे होतं की जी पीपल फॉर ॲनिमल पुणे जिल्हा ही कंपनी आहे कुत्रे धरण्याची, हे फक्त खोटे बिलं काढण्यासाठी बाहेरगावचे फोटो आणून त्या ठिकाणी सादर करते महानगरपालिकेकडे, आणि महानगरपालिका यांच्यासाठी फक्त यांना दर महिन्याला 5.5 लाख रुपये कुत्रे निर्बीजीकरण व जे गायी असतात त्यांच्यासाठी देते। तर या ठिकाणी आम्ही त्यांना वेळोवेळी सबूत दिले की या नगर शहरात कुत्रे वाढलेले आहेत, तुम्ही याच्यावर काहीतरी करा, आयुक्त साहेब ॲक्शन घ्या, नाहीतर काही ना काही मोठे विषय होतील। पण त्यांनी त्याच्यावर न लक्ष न देता, अधिकाऱ्यांना न बोलता, त्या ठेकेदाराला न काही नाही केलं। त्यामुळे आज या ठिकाणी नगर शहरात दररोज 10 मुलांना कुत्रे चावून राहिले। त्यातले एक आमच्यापाशी आता एक मुलगा आलेला, तारकपूरचे 2 मुलं यांना कुत्रे चावले। एक आपल्या तेलिकोंटवर काळे म्हणून त्यांच्या मुलीला कुत्र चावलं। आज जर तुम्ही सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेले, दररोजचे 30 ते 40 पेशंट हे कुत्रे चावण्याचे येतात। पण काय महानगरपालिकेला काय जाग येत नाहीये। आपण त्या ठिकाणी प्रत्येक गोष्टीचा टॅक्स भरतो, प्रत्येक गोष्टीचं हे करतो, पण या महानगरपालिकेचे अधिकारी भ्रष्ट ठेकेदारांना घेऊन या ठिकाणी महानगरपालिकेला व नगरच्या जनतेला लुटण्याचं काम करत आहेत। त्या ठिकाणी अशी एक घटना घडली आहे, अशा अनेक घटना अजून घडणार आहेत। तर या विरोधात मी एक येत्या काही दिवसातच माझे 2 महत्त्वाचे कागदपत्र आले, तर तुम्हाला ऑडिओ रेकॉर्डिंग सकट हे नगर शहरात जे कुत्रे धरण्यामागं खोटे बिलं काढून राहिले आणि हे कुत्रे न धरू राहिले, तर आम्ही खूप मोठं आंदोलन छेडणार आहेत। या ठिकाणी नगर शहर शिवसेनेच्या वतीने प्रत्येक शिवसैनिक पदाधिकारी येऊन या आयुक्तांच्या दालनात आंदोलन तो करणार आहे मोठ्या प्रमाणात, हे या ठिकाणी सांगू इच्छितो। कुत्र्यांचे व प्राण्यांचे हल्ले एवढे वाढलेले आहेत की सिव्हिल हॉस्पिटलचे डॉक्टर म्हणतात की इथे एक युनिटच काढलं पाहिजे, डॉग बाईट युनिट, कारण की रोज 30 ते 40 पेशंट सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कुत्रे चावल्यामुळं तिथं, तर लहान मुलं, महिला असतील, वृद्ध लोक आहेत। आज आमच्या वॉर्डातच काल 2 दिवसात 5-6 तक्रारी आल्या की हे कुत्रे चावल्याचे। त्यात वयस्कर लोक आहेत, लहान मुलं आहेत जे शाळेत चालले, शाळेतून सुटल्यावर येताना त्यांना असे हल्ले होत आहेत। बरं, हे हल्ले का होत आहेत? जर महापालिका दर महिन्याला 5.5 लाख रुपये ते 10 लाखपर्यंत ह्या प्राण्यांवर खर्च करत आहात, ते गेल्या मागील 5-6-10 वर्षापासून, तर हे अटॅक कमी व्हायला पाहिजे, पण हे हल्ले वाढतच चालले आहेत। ह्या मागचं कारण याचं उत्तर अधिकाऱ्यांनी खरं दिलं पाहिजे। आणि जसं भैयांनी सांगितलं, जर आयुक्तांनी याच्यावर ॲक्शन घेतली नाही तर शिवसेना इथं येऊन आंदोलन छेडणार आहे आयुक्तांच्या दालनात। कारण की याच्यापूर्वी देखील आम्ही याचं आंदोलन इथं आणलं होतं महापालिकेत, पण त्याला आयुक्त म्हणतात आम्ही आत्ता पण तेच म्हणतात की आम्ही करू, कारवाई करू, सगळं करतात, पण त्यांचं तेच बोलणं असतं, पण ॲक्शन काही नसती।
5 ते 10 लाख जर तुम्ही दर महिन्याला खर्च करत आहेत तर हे हल्ले कमी झाले पाहिजे ना, पण ते वाढतच चाललंय. तर त्याचा अर्थ आहे की याच्यात कुठेतरी मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार चालू आहे आणि ह्या भ्रष्टाचाराला आळा ह्या अधिकाऱ्यांनी घातला पाहिजे. तर आमची तेवढी एक विनंती आहे. त्यासाठी आज आम्ही आयुक्तांची भेट घेतलेली, त्यांनी आश्वासन दिलेलं आहे नेहमीप्रमाणे, पण त्याच्यावर काय कारवाई करतील असं काही वाटत नाही. तर त्यामुळं ते एक येत्या 8-10-15 दिवसात आम्ही शिवसेनेच्या वतीने इथे एक आंदोलनच मोठ्या प्रमाणात करणार आहोत.